पहिला चेंडूवर मोठा फटका होता, पण 20 विकेट आहे आणि झेलची संधी होती, झेल सुटलेली आहे आणि आमिर जास्त वेळ थांबणार नाही. तर आमिरने आज चेंडू पाठवून दिला मैदानाच्या बाहेर 6 धावांकरिता. षटकार, एक बिग 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 षटकार. आता म्हणजे 3 षटकार आणि पुन्हा एकदा हा मोठा फटका आणि षटकार. आम्ही 4 चेंडू खेळले, त्याचे 2 चेंडूवर एक धावा काढल्या आणि 2 चेंडू सरळ सीमारेषा पार पाठवले आहेत. आमिर आणि रिजवान ही जोडी. पुन्हा एकदा मोठा फटका आमिर यांचा आणि चेंडू सीमारेषा पार षटकार. आमिर आता थोडस रौद्र रूप धारण केलेलं आहे. सेम चेंडू सेम रिझल्ट, पण चेंडू मैदानात आणि चौकार. शॉर्ट चेंडू होता आणि सरळ फेकून दिला तो. 6 धावांकरिता षटकार. आमिर एक आक्रमक रूप धारण केलेला आहे या मैदानात. माहीम रतिबंदर MK फिक्स्टिंग संघाकडून आणि संघाची धावसंख्या होती 66 धावसंख्या. आता मात्र चेंडू फेकून दिला तो सीमारेषा पार षटकार. खूप लांब लचक षटकार मारला आमिरने. त्यांनी वळखला चेंडू थोडा ऑफच्या दिशेने बाहेर होता आणि सरळ फेकून दिला षटकार करता. शेवटचा चेंडू. 73 धावसंख्या झाली असताना आणि हा अजून एक षटकार, बॅक टू बॅक षटकार. 5व्या आणि 6व्या चेंडूवर नक्कीच षटकार मारतात फलंदाज. या आदल्या ओव्हरीत सुद्धा मारला होता आणि आता सुद्धा. आणि संघाची धावसंख्या झाली 79. हा चेंडू जाईल तो सीमारेषा पार षटकार. षटकार ठोकलेला आहे आणि बॅट दाखवायचे आमिर. थँक्यू.